गाईज प्लीज बाजूचा आवाज इग्नोर करा, कारण खूप आवाज होता त्या दिवशी, म्हणून मला रेकॉर्ड करायला जास्त होत नव्हतं. हॅलो गाईज, नमस्ते अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जसं की तुम्ही ह्या व्हिडिओच्या टायटलमध्ये बघू शकतात की हा व्लॉग आहे माझी फर्स्ट शूटिंग. तर ॲक्च्युली आमच्या गावात जेव्हा देव मांडलेले त्याला 50 वर्ष कंप्लीट होणार आहेत. त्यासाठी यावर्षी आमच्या गावात 4 का 5 दिवस आय थिंक यात्रा आहे. त्यासाठी गाववाल्या लोकांनी काही गाणं बनवले, त्यासाठी शूटिंग पाहिजे होती बॅक डॅन्सर्ससाठी. तर मला ऑफर आलेला होळीमध्ये. तर मी विचार केला की करेन, कारण माझ्यामध्येच एक्झाम्स चालू होत्या. तर मी विचार केला बघू मी करते घरी आणि मग सांगते तुम्हाला. तर मी घरी विचारलं तर त्यांनी सांगितलं गावात आहे तर मग काय. आणि तसंच मी ही शूटिंग स्टार्ट केली. तर ही शूटिंग मी आज सकाळी केलेली आणि आता आय थिंक 7:45 झाले आहेत आणि आत्ताच मी जस्ट येऊन आंघोळ करून इकडे तुम्हाला ही स्टोरी सांगायला बसली. आज आम्ही एक शॉटसाठी मे बी 10 वेळा नाही तर 10 वेळाच्या जास्त आम्ही त्याच्यावर शूट केलं असणार आणि खूप टायर्ड होते. तर काय झालं की मला माहिती पडलं की घरच्यांनी हो बोलले आणि पण त्यांना मला नेक्स्ट डे सांगितलं की मी रेडी आहे आणि त्यांनी सांगितलं की इकडे प्रॅक्टिस करायचं, पण मला जमणार नव्हतं. तर मी बोलली की मला प्रॅक्टिससाठी तिकडे जायला जमणार नाही. तर त्यांनी बोलले की ठीक आहे, मी तुला व्हिडिओ पाठवतो, तू त्याचे स्टेप्स बघ, आपण रिकॅप करू आणि 2-3दा प्रॅक्टिस करून त्याच्यावर मग ते शूट करू. तर मला एक्झॅक्ट माहिती नव्हतं की शूटिंग सॅटर्डेला होणार आहे. मी प्रॅक्टिस केली. जस्ट आज सकाळी मी प्रॅक्टिस केली त्याची आणि मग नंतर मी गेली. तर मग रस्त्यात जे अंकुश पाटील आहेत ना, ते माझे मामा आहेत, तर ते दिसले आणि त्यांनी सांगितलं की आज शूटिंग आहे आणि ते आलेले 9 वाजता. तर आम्ही सांगितलं आम्ही तर बाहेर चाललो, पण 12 वाजेपर्यंत येते. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे आणि आम्ही सांगितलं की आम्हाला माहिती नव्हतं की कसं झालं. आम्ही 12:30ला तिकडे गेलो. तर त्यांनी सांगितलं की अर्ध्या तासात लगेच रेडी होऊन ये आणि आम्हाला नऊवारी दिलेली. ती मी अर्ध्या तासात म्हणजे 12:30 ते 1ला मला तिकडे मंदिराजवळ जायचं होतं. तर मी 1ला तशी आम्ही एवढ्या खाईत रेडी झाले ना की खूप खाईत मी रेडी झाले. मम्मीने मला रेडी केलं. त्याच्यात तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि आम्ही नंतर मग गेलो. तर एन्जॉय द व्हिडिओ. रेडी झाल्यानंतर मी गाडीवर बसून मम्मीसोबत निघाली आणि तिकडे पोचल्यावर लगेच मला शूटिंगला सांगितलं आणि इथे मी डान्स करते. मला पहिलं शाय वाटलं, कारण मी तिकडे कोणालाच ओळखत नव्हती. मग नंतर ओळख झाली आणि खूप फ्रेंडली झाले सगळे माझ्याशी. मला डायरेक्टरने सांगितलं की तू टेन्शन नको घेऊ, हे स्टेजवरचा डान्स नाही, म्हणून जर तू चुकली तर तू थांबू शकतेस, आपण शूट परत टेक घेऊया 2-3 आणि घाबरू नको, फ्रीली डान्स कर. मला जास्त शूट करायला नाही भेटलं, कारण फोन मम्मीकडे होता आणि आम्ही खूप सारे टेक्स घेत होते, म्हणून आम्ही खूप बिझी होते. नंतर हा ब्रेक भेटलेला आम्हाला काही 1:30-2 वाजता आणि सगळे चहा पित होते. आता वाजले आहेत 4:15 आणि मी आत्ता जस्ट जेवायला आली आहे. हा ब्रेक दिले तो पण 5-10 मिनटासाठी आणि अजून शूट कंप्लीट नाही झाली आहे. मला शॉर्ट्स शूट करायला नाही भेटले, कारण खूप असं बिझी होते आणि शॉर्ट्समध्ये खूप गडबडी होत होती आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि तिकडे मी लिटरली एकटी होती, कोण नव्हतं माझ्या ओळखीचं, पण आता सगळी ओळख झाली आहे. जेवल्यानंतर आम्ही लगेच निघाले आणि हा 3rd शूटिंग स्पॉट आहे. मंदिरच्या आतमधले शूटिंग स्पॉट फर्स्ट होता आणि त्याच्या 2nd शूटिंग स्पॉट अंकुश पाटील यांच्या घरासमोरचा होता. पण आय थिंक मम्मी नव्हती म्हणून मला शूट करायला नाही भेटलं. मग इथे मी डान्स करत होती आणि मम्मीने हा सगळं रेकॉर्ड केलेलं एकदम परफेक्टली. इथे एक गंमत झाली. आम्ही नाचत होते आणि मग गाणं थांबलं. नंतर मग परत माझे 2 मिस्टेक्स झाले. एक तर माझ्या हाताची स्टेप चुकली आणि माझी नथ पडली आणि मी नथ घेऊन हातात नाचत होती, पण माझ्यावर कॅमेरा नव्हता म्हणून खूप थँक गॉड. तर आमचा नेक्स्ट स्पॉट होता आमचं बंदर आणि इकडे पण आम्ही 2-3 टेक्स घेतले आणि शूट केलं, पण ते पण मे बी मम्मीने नाही केलं आणि इथे पण आम्ही खूप मजा केली.
नंतर मी माझ्या हातात फोन आला, जसंच ते दुसऱ्या स्पॉटवर जात होते बंदराच्या, तर मी थोडं रेकॉर्डिंग केलं आणि ते मम्मीने मला रेकॉर्ड केले. इकडे खूप हल्लं आहे पण तरी खूप चांगलं आहे, तुम्ही बघत राहा. इथे पण आमचं काही चुकलं म्हणून हा एक टेक घेतला आणि नंतर मग सेकंड टायमाला हा घेतला. हा परफेक्ट झाला आणि ह्या टेकमध्ये मी फुल फोकस्ड होती आणि असं नर्वस फील होत होतं ना. नंतर आम्ही सर्कलमध्ये काही शॉट्स घेतले. आणि इथे फोन खाली ठेवलेला आणि आम्हाला खूप मजा येत होती. आम्ही हसत हसत नाचत होतो. हा शूट संपल्यानंतर आम्ही काही फोटोज घेतले आणि सनसेट्स आणि ह्याचा फोटो काढला. तर गाईस, हा माझा कमबॅक आहे व्लॉगबरोबर, कारण माझी एक्झाम चालू होती किमान 1 महिन्यासाठी. तर हा कमबॅक आहे म्हणून हा कमबॅक मी व्लॉगबरोबर केला आहे. म्हणून प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय. आज आम्ही एक शॉर्टसाठी मे बी 10 बॅक टू माय चॅनल. सो आज ही जसं की तुम्ही आणि अजून शूट कंप्लीट नाही झाली आहे. Song is coming soon.